आज आपण समाजात वावरताना बरेच फरक आपल्याला जाणवतात. बाजारात गेलो तर भाजीवाली सुद्धा कानाला मोबाईल लावून आपला व्यवसाय सांभाळताना दिसते. हे तंत्रज्ञान आज अगदी समाजाच्या सर्व थरापर्यंत पोहोचलं आहे. गेल्या काही वर्षात जगात घडलेले बदल हे सामान्यांच्या दृष्टीने अनाकलनीय असे आहेत. कॉम्प्युटर किंवा संगणक किंवा जलद दळणवळण हे जरी जग बदलण्याचं मुख्य कारण असं आपल्याला वाटत असलं तरी गेल्या काही शतकातील विज्ञानाचा आढावा घेतला तर लक्षात येईल की मुद्रणकला आणि दळणवळण या दोन शोधांनी संपूर्ण क्रांती घडवलेली आहे. मानवाने जे अनेक शोध लावले त्यापैकी सर्वात महत्त्वाचा शोध म्हणजे चाक, जे दळणवळणाच्या प्रत्येक साधनाच्या दृष्टीनं महत्त्वाचं आहे. गाडी, सायकल, आगगाडी चाकावरच चालतात, पण हजारो किलोमीटर वर आकाशात झेपावणाऱ्या विमानालाही जमिनीवर उतरताना चाकाचीच मदत घ्यावी लागते. केवळ वाहतुकीसाठीच नव्हे तर निरनिराळ्या वस्तू तयार करणारी यंत्रे, नेमकी वेळ सांगणारी घड्याळे, वीज उत्पन्न करणारी जनरेटर किंवा जनरेटर्स आणि आपल्या दैनंदिन जीवनावश्यक अशी काही उपकरणे चाकाच्या जीवावरच आपली कामं करतात. हा सगळा विचार करताना आपल्या लक्षात येईल की चाकाच्या संशोधनाने खूप कीर्ती आणि संपत्ती मिळवली असेल, पण खरं सांगायचं तर त्या संशोधकाचे नावही कोणाला ठीकसं माहीत नाही. बिनचाकाच्या एखाद्या साधनातून सामानाची ने-आण करणं मानवाला किती त्रासदायक होत असेल याची कल्पना आज आपण करू शकतो. या अतिशय उपयोगी, सोप्या, साध्या साधनाचा म्हणजे चाकाचा शोध कोणा कल्पक माणसाने लावला असेल त्याला साधारण 5,000 वर्ष तरी झाली असावीत आणि आज या चाकाला सर्वत्र मान्यता मिळालेली आपण बघतो. वाहतुकीसाठी पूर्वी पशूंचा उपयोग केला जात असे. चाकाचा शोध लागल्यावरही हा उपयोग एकदम थांबला नाही आणि आजही तो काही ठिकाणी थोड्याफार प्रमाणात चालूच आहे. सुरुवातीला ढकलगाडी होती, नंतर तिला चाकाची जोड देऊनच दळणवळणाच्या क्षेत्रातली प्रगती झाली. ढकलगाडीपेक्षा चाकाच्या गाडीत घर्षण कमी होत असल्यामुळे हा बदल श्रेयस्कर ठरला. आज आगगाडीची चाकं लोखंडाची आणि वजनाने जड असतात हे आपल्याला माहीत आहे, कारण तिच्यातून अधिक माणसांची ने-आण केली जाते, तसंच सामानाची सुद्धा. त्यामुळे वाहतुकीच्या या मार्गास लोहमार्गही म्हणतात. लोहमार्ग आणि जलमार्ग यांनी दूरदेशीचे दळणवळण अधिक सुकर झाले असे म्हटल्यास चुकीचं ठरणार नाही. वादळ वारं असल्यास जहाजांचा उपयोग न होता उलट नुकसानच अधिक होत असे. तसेच पवनचक्क्यासुद्धा निकामी होत असत. यावर उपाय म्हणून पाण्याच्या वेगवान प्रवाहाचा वापर केला गेला आणि भरती ओहोटीनुसार त्यावरही परिणाम होऊ लागला. हळूहळू कोळसा जाळल्यावर मिळणारी उष्णता, तिचं वाफेत आणि वाफेचं पाण्याच्या दाबात होणारं रूपांतर आणि त्या प्रचंड शक्तीचा उपयोग यंत्र चालवण्याच्या कामी केला गेला. वाफेच्या शक्तीचा प्रथम उपयोग कोळशाच्या खाणीत केला गेला आणि नंतर या वाफेच्या शक्तीवर म्हणजेच दाब किंवा प्रेशर यावर अनेक यंत्र चालवली गेली. 1804 साली आगगाडीचं इंजिन वाफेच्या शक्तीवर चालवणारा ट्रेव्हिथिक हा संशोधक. त्यानंतर जॉर्ज स्टीफन्सन या इंग्लिश इंजिनियरने व्यवस्थित दळणवळण करू शकणारे वाफेचे इंजिन 1814 साली तयार केले. त्याचा स्वीकार खाणमालकांनी केला. स्टीफन्सनच्या रॉकेट या इंजिनाला 1829 साली स्पर्धेत बक्षीसही मिळालं. आधुनिक लोहमार्गाचा श्रीगणेशा यापासूनच सुरू झाला, कारण समांतर टाकलेल्या रुळावर हे इंजिन मालगाडीचे अनेक डबे ओढत असे. त्यानंतर वाफेच्या शक्तीचा उपयोग करणारे कारखाने जागोजागी निर्माण झाले. या शोधामुळे मानवाला बेभरवशाच्या वाऱ्यावर अवलंबून राहण्याची गरज उरली नव्हती. जहाजांचे रूपांतर स्टीमर या प्रकारात झाले. नवे उद्योगधंदे वाढले आणि त्यामुळेच कच्चा माल आणि बाजारपेठा यासाठी तीव्र चुरस सुरू झाली. काही समृद्ध राष्ट्रांमध्ये लढाया होऊन साम्राज्यही स्थापन झाले. दळणवळणाच्या बाबतीत वाफेच्या इंजिनामुळे झालेला बदल केवळ आगगाड्या आणि जहाजांपुरता मर्यादित न राहता मोटारी आणि विमाने यांच्या तंत्रज्ञानातही केला गेला. आज शेतातली बैलांची आणि घोड्यांची जागा ट्रॅक्टरने घेतली आहे. नांगरणी, पेरणी, कापणी सगळीच कामं यंत्रानं होऊ लागली आहेत. त्यामुळे कामाचा वेग आणि उत्पादनही कित्येक पटीने वाढलंय. प्राचीन काळातील मानवाने प्राण्यांना प्रशिक्षण देऊन स्वतःचं वर्चस्व सिद्ध केलंच होतं, पण मग शिकार केलेले प्राणी ओळखण्याकरता त्यांची चित्र काढणं त्याला महत्त्वाचं वाटलं असावं
किंवा आपल्याकडच्या कौशल्याची झुळूक इतरांना दाखवण्यासाठी असेल, प्राण्यांची चित्र काढावयास त्याने सुरुवात केली. इतर क्षेत्रात प्रगती झाल्यामुळे, उत्पादन वाढल्यामुळे पोटापाण्याची चिंता मिटली होती व आपल्या इच्छा आकांक्षा अधिक चांगल्या रीतीने सर्वांपर्यंत पोहोचाव्यात, यातूनच चित्रकला, लेखनकला व मुद्रणकला असा चढता क्रम लागला असावा. लिपीच्या शोधामुळे मानवी जीवनात आमूलाग्र बदल घडून आलेले आपल्या लक्षात येतील. मानवाबरोबर त्याचे ज्ञान गाडले न जाता पुढची पिढी त्यात अधिक भर घालून पुस्तक रूपाने ते जतन करू लागली. त्यामुळे छापखाना किंवा मुद्रणकला हेही एक बदलणाऱ्या जगाचं महत्त्वाचं कारण मानलं जातं. जोहान्स गुटेनबर्ग या जर्मन शास्त्रज्ञाला या मुद्रणकलेचा जनक मानलं जातं. युरोपात 15व्या-16व्या शतकात कोपर्निकस आणि गॅलिलिओ यांच्यासारखे खगोलतज्ज्ञ झाले. त्यांनी तर विश्वसिद्धांतच खोडून काढले आणि सूर्यकेंद्री विश्वसिद्धांत म्हणजेच सूर्य हा विश्वाचा केंद्रबिंदू असून सर्व ग्रह त्याच्याभोवती फिरतात असे सांगितले आणि त्या काळी धर्मगुरूंचा रोष ओढवून घेतला. स्वतः प्रयोग करून सिद्धांत मांडून ते पटवून देण्याची पद्धत गॅलिलिओची खासियत होती आणि या पद्धतीचा अवलंब नंतरही शास्त्रज्ञांनी केला. त्यामुळे विज्ञानात लक्षणीय प्रगती झाली. गॅलिलिओच्या दुर्बिणीला तर आज खगोलशास्त्राच्या दृष्टीने खूपच महत्त्व आहे. साधारण 600 वर्षांपूर्वी काचेचा चष्म्यासाठी वापर करण्यात आला. 16व्या शतकापर्यंत चष्म्याच्या काचा करण्यात बरीच प्रगती झाली होती. 16व्या शतकात दुर्बिणीचा शोध लावल्यानंतर गॅलिलिओने नकळत भिंगातील अंतर वाढवलं आणि त्याचा परिणाम म्हणून लांबची वस्तू जवळ दिसण्याऐवजी जवळची वस्तूच मोठी दिसू लागली आणि यातूनच सूक्ष्मदर्शक यंत्राचा शोध लागला. पण त्या काळात निरुपयोगी वाटणारं हे सूक्ष्मदर्शक यंत्र आज विज्ञान संशोधनातील प्रगतीचा एक प्रमुख अंग ठरलं आहे. याचं श्रेय ल्युएनहॉक या डच दुकानदाराला द्यावं लागेल. पाण्याच्या एका थेंबात त्याला वेगवेगळ्या आकाराचे आणि आकारमानाचे शेकडो जंतू दिसत होते. त्याला दिसलेल्या सर्वात लहान जंतूला आज बॅक्टेरिया म्हणतात. साधारण 17व्या शतकातील हा शोध आहे. यानंतर पुढे ॲक्रोमॅटिक सूक्ष्मदर्शक यंत्र, इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शक यंत्र, एक्सरेचं मशीन यांचाही शोध लागला आणि आज वैद्यकशास्त्रातील निदान करणं सोपं झालं आहे. निरनिराळ्या क्षेत्रात गरजेप्रमाणे शोध लागतच होते. परंतु 20व्या शतकातील वैज्ञानिक प्रगतीमुळे मात्र जग अगदीच जवळ आल्यासारखे झाले. जगाच्या कानाकोपऱ्यात कोठेही आपण बसल्या ठिकाणी संपर्क साधू शकतो. जगात घडणाऱ्या घटना आपण घर बसल्या त्याच क्षणी पाहू शकतो. ही दूरचित्रवाणीची किमया. 1945 साली सर आर्थर क्लार्क यांनी उपग्रहाद्वारे दूरसंपर्क याविषयी माहिती देणारा एक्स्ट्रा टेरेस्ट्रियल रिलेज नावाचा एक लेख वायरलेस वर्ल्ड या मासिकात लिहिला होता. जागतिक वृत्तप्रसारण आणि जगाच्या कानाकोपऱ्यांना सर्व प्रकारे एकमेकांजवळ आणणारा हा एकमेव मार्ग आहे आणि सुरुवातीला जरी ह्याला कितीही खर्च झाला तरी जगात सर्वत्र प्रक्षेपकांचं जाळं पसरवायला जो खर्च येईल त्यापेक्षा हा स्थानकांचा खर्च खूप कमी असेल असे निष्कर्षही त्यांनी दिले होते आणि आज आपण ते प्रत्यक्ष अनुभवतो आहोत. या अनुषंगाने आज भ्रमण दूरध्वनी किंवा मोबाईल फोन, संगणक, इंटरनेट, दूरध्वनी, रेडिओ या सर्व तंत्रज्ञानाचा वापर जगातील कानाकोपऱ्यात होऊ लागला आहे. त्यांचे फायदे व त्यामुळे जगात घडून आलेले किंवा होऊ घातलेले बदल याबद्दल आपण जागृत आहोतच, पण त्यांचा विचारपूर्वक आणि डोळसपणे वापर करणं हेही अत्यंत महत्त्वाचं आहे. या सर्व तंत्रज्ञानातील विकासाबरोबरच भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र तसंच वैद्यकशास्त्र आणि आधुनिक तंत्रज्ञानाची सांगड घालून संशोधकांनी काही मौलिक शोध लावले आहेत. त्यातले काही आपल्याला माहिती आहेतच. 1928 साली सर अलेक्झांडर फ्लेमिंग यांनी लावलेला पेनिसिलिनचा शोध. त्यामुळे आजची प्रभावी औषधोपचार पद्धती, ज्याला आपण अँटीबायोटिक्स म्हणतो, ती अस्तित्वात आली. एडवर्ड जेन्नर यांनी लसीकरणाचा शोध 19व्या शतकातच लावला होता, पण या अँटीबायोटिक्समुळे आणि लसीमुळे एखाद्या असाध्य रोगावरही उपचार करणे सहज शक्य झाले. 1967 साली डॉक्टर रेने फावालेरो यांनी हार्ट बायपासची पहिली शस्त्रक्रिया केली व डॉक्टर ख्रिश्चन बर्नार्ड यांनी पहिली हृदयरोपण शस्त्रक्रिया यशस्वी केली.
1978 साली जन्मलेली पहिली टेस्ट ट्यूब बेबी आणि 1997 साली क्लोनिंग तंत्राचा वापर करून जन्मलेली डॉली मेंढी ही मानवजातीला मिळालेली 2 मोठीच वरदानं आहेत. मुंबईचे एक डॉक्टर ओक यांनी मुंबईत बसून उपग्रहाद्वारे केलेली इस्रायल येथील शस्त्रक्रिया त्याचं चित्रण पाहून तर आश्चर्याचा सुखद धक्का बसला. कोल्हापूर येथे संमेलनाला गेलो असताना तेथील डॉक्टर पत्की यांनी टेस्ट ट्यूब बेबी तंत्रात मिळवलेले यश आणि एक कोल्हापूरचेच डॉक्टर देशपांडे यांनी स्वतः तयार केलेला रोबो किंवा यंत्रमानव आणि त्याद्वारे केलेली रोबोटिक सर्जरी अथवा शस्त्रक्रिया याही अशाच थक्क करणाऱ्या. त्याशिवाय गुणसूत्र, रक्तगटाचा शोध हेही जीवशास्त्रातले मौलिक शोध गेल्या शतकातलेच. हे सर्व शोध मग ते कोणत्याही क्षेत्रातले असोत, प्रारंभी जरी खूप खर्चिक वाटले तरी जसजसा त्यांचा प्रचार आणि प्रसार वाढतो व ते अधिकाधिक वापरले जाऊ लागतात तेव्हा त्यांचा खर्च कित्येक पटींनी कमी झालेला असतो. चित्रपट, बोलपट यामुळेही जग बदलण्यास फार मोठा हातभार लागला आहे. आईन्स्टाईन यांचा सुप्रसिद्ध सापेक्षतावादाचा नियम आणि न्यूटनचे गुरुत्वाकर्षणाविषयीचे नियम हेही असेच. फॅक्स तंत्रज्ञान, सौर ऊर्जा वापर, हबल दुर्बीण अवकाशात पाठवणे अशा अगणित शोधांची मालिकाच आपण सांगू शकतो, पण त्याबरोबरच त्यांचे फायदे व तोटे सुद्धा लक्षात घेतले पाहिजेत. विशेषतः क्लोनिंग व टेस्ट ट्यूब बेबीच्या तंत्रामुळे मानवी नीतिमूल्यांचा ऱ्हास होण्याची चिन्हे आपल्याला दिसत आहेत. अणुऊर्जा शाप की वरदान हा वाद अजूनही संपत नाहीये. मोबाईल, इंटरनेट यांचे गैरफायदे रोज वृत्तपत्रातून आपल्याला वाचायला मिळत आहेत. ते टाळण्याचे उपायही आता आपण शोधले पाहिजेत. या सर्व आधुनिक शोधांचा स्वीकार करताना आपल्याला शेती, वृक्ष संवर्धन या गोष्टींचा विसर पडता कामा नये हेही तितकंच सत्य आहे. कारण जर त्याचा विसर पडला तर पुढे आपल्याला अनुभवायला मिळणारे संशोधनांनी बदल घडलेले जग पाहिजे तसे सुखदायी नसेल.